आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो सेकंड हँड गाडी घेताना आपण कुठले पॉईंट्स बघायला पाहिजे। म्हणजे तुम्हाला जर कॉम्पिटिशनमध्ये बघायला गेलं तर टाटा नेक्सॉन होती, ब्रेझाची डिझेलची की तुम्ही घेतली आहे, किंवा महिंद्राची XUV 300 पण होती, पण तुम्ही ब्रेझाकडेच का वळले? तेव्हा तुम्ही काय काय गाडीमध्ये चेक केलं होतं? आता आपले जे व्ह्युअर्स आहेत किंवा सबस्क्रायबर्स आहेत, बरेचसे याच्यातले असे सबस्क्रायबर्स आहेत जे की सेकंड हँड गाडी प्रेफर करतात। आता जर ब्रेझा घ्यायला गेलं डिझेल गाडी तर आपल्याला नवीन भेटणार नाही, आणि ते ब्रेझा जे लवर्स आहेत ब्रेझाचे डिझेल लवर्स, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय काय सांगाल की गाडीमध्ये काय काय पॉईंट्स तुम्ही चेक केले पाहिजे? की अनुभव एक की स्वतः म्हणजे स्वतःला नसला तरी अनुभवाचा माणूस म्हणजे एक मेकॅनिक असो की एखादा कोणी एक्सपिरियन्स ड्रायव्हर असो त्याला सोबत नेणे। आणि कसं असते सर, परफेक्ट गाडी बघायसाठी परफेक्टच माणूस पाहिजे। नमस्कार मित्रांनो, मी परत एकदा आपलं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर। आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो सेकंड हँड गाडी घेताना आपण कुठले पॉईंट्स बघायला पाहिजे या संदर्भात आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, न स्किप करता। तुमच्या रडारवर जर कुठली सेकंड हँड गाडी घ्यायची असेल तर आज आपल्यासोबत अशा गाडीचा ओनर आहे ज्या गाडीला त्या ओनरनी 60 ते 65 हजार किलोमीटर गाडी चालवलेली आहे। त्यांचा एक्सपिरियन्स आपण आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहोत की गाडी कशी आहे आणि कुठल्या कुठल्या पॉईंट्सच्या बेसिसवर त्यांनी ब्रेझा गाडी घेतलेली आहे। हो, आपण गोष्ट करतोय ब्रेझा VDI म्हणजे डिझेल मॉडेल, जे की आता अवेलेबल नाही आहे, पण जर तुम्हाला कुठे ब्रेझा डिझेल भेटत असेल तर तुम्ही घ्यायला पाहिजे की नाही हे तुमचे सगळे पॉईंट्स या व्हिडिओ थ्रू क्लिअर होतील अशी मी अपेक्षा करतो। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, न स्किप करता। तर मित्रांनो, आपण आता गाडीच्या ओनरला इन्व्हाइट करूयात आणि जाणून घेऊयात त्यांचा एक्सपिरियन्स गाडीबद्दलचा। या सचिन भाऊ। नमस्कार। सुरुवातीला तुमचं इंट्रोडक्शन द्या आपल्या व्ह्युअर्सला। माझं नाव सचिन चंद्रकांत शिंदे, मी हिंगोली डिस्ट्रिक्टचा आहे। मी या गाडीचा सेकंड ओनर आहे। तुम्ही गाडी कधी घेतली होती, म्हणजे कोणत्या साली घेतली होती? मी 2022ला गाडी घेतली। ही गाडी आहे 2017ची। ओके, बरं। ब्रेझा डिझेल म्हणजे ब्रेझा डिझेलच का घेतली तुम्ही? म्हणजे तुम्हाला जर कॉम्पिटिशनमध्ये बघायला गेलं तर टाटा नेक्सॉन होती, ब्रेझाची डिझेल जी की तुम्ही घेतली आहे, किंवा महिंद्राची XUV 300 पण होती, पण तुम्ही ब्रेझाकडेच का वळले? सर कसं आहे, माझं बॅकग्राऊंड जे आहे ते मिडल क्लासचं आहे, तर माझ्या मनात पहिल्यापासून विचार होता की मी मारुती सुझुकीची डिझेल मॉडेल घेईल, पण डिझेल मॉडेल हा कंपनीनं सुद्धा बंद केलेला आहे। त्याच्यामुळं मला परफेक्ट गाडी भेटली, त्याच्यामुळे मी ब्रेझा घेतली। असं मनात नव्हतं की ब्रेझाच घ्यायची, पण परफेक्ट गाडी बघितल्यावर लक्षात आली, त्यामुळं रिटर्न केली। बरं, हे ब्रेझाचं कुठलं वेरियंट आहे सर? सर हे VDI ऑप्शनल आहे सर, 2017चं। ओके, आणि गाडीचं म्हणजे तुम्ही आता सेकंड ओनर आहात, सेकंड। तर ही गाडी तुम्ही कुठून आणली होती? म्हणजे कुठल्या मला मिळाली कशी ही गाडी? म्हणजे ऑनलाईन परचेस केली आहे का एजंट थ्रू घेतली आहे, कशी? नाही सर, हे कसं झालं, आम्ही ज्या टायमाला गाडी बघू लागलो तर नांदेडला कसं माझं काही शिक्षण झालेलं होतं। शिक्षणामध्ये काही मित्राचं बॅकग्राऊंड होतं, त्या म्हणजे मित्राच्या रिलेटिव्हमधली गाडी आहे सर ही। बरं, आता तुम्ही ही साधारण तुमच्याकडे जेव्हा तुम्ही विकत घेतली होती तर तुम्ही गाडी ही किती चालवली, आणि जेव्हा घेतली होती तेव्हा किती किलोमीटर चाललेली गाडी होती? अच्छा सर, ती म्हणजे 5 वर्षाची गाडी होती। तर 5 वर्षात म्हणजे ओनर गाडीचा एक लेडीज ओनर आहे, तर ती गाडी तिनं 32,000 फिरवली मॅडमना। हां, आता टोटल तुमची गाडी किती झाली? आता ही 66 झालेली आहे सर। म्हणजे 66,000 किलोमीटर तुमची गाडी टोटल झालेली आहे। तर 66,000 किलोमीटर चालवल्यानंतर तुम्ही काय सजेस्ट कराल की गाडी कशी आहे? तुमचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा होता गाडीसोबतचा? नाही, गाडी एकदम परफेक्ट आहे, मायलेजसाठी एकदम मस्त आहे। पुन्हा मेंटेनन्स असं म्हणा की 0 आहे, कारण मी गाडी घेतल्यापासून फक्त डॅशबोर्डवर एक गणपती लावला आणि सर्व्हिसिंग, बाकी काही नाही केलं सर। या व्यतिरिक्त काही खर्च नाही केला? बरं, जेव्हा तुम्ही गाडी घ्यायला उतरला होतात मैदानामध्ये, आपण जेव्हा गाडी घ्यायला उतरतो त्यावेळेस गाडी घेताना तुम्ही काय काय, म्हणजे तुमचे रिक्वायरमेंट्स कशा होते की आपल्याला अशीच गाडी घ्यायची आहे किंवा हीच गाडी घ्यायची आहे, असं काही मनामध्ये ठरलेलं होतं का तुमच्या? हां सर, एकच होतं की डिझेल इंजन घ्यायचं आहे आणि त्यातल्या त्यात जे भेटेल परफेक्ट गाडी पण डिझेल घ्यायची, आणि ते बी मारुती सुझुकीची। ओके सर, तुम्ही काय काम करता? सर आता सध्या म्हणजे फार्मर आहे सर। ओके, गाडीचा पर्पज काय होता घेण्यामागचा? काय फॅमिलीसाठी सर, फॅमिली यूजसाठी। आई आता एज झाले आईचं आजीचं, त्याच्यामुळे गाडी लागणार होती। तर सचिन भाऊ, तुम्ही जसं सांगितलं की ही गाडी तुम्ही सेकंड हँड घेतली होती, तर जेव्हा गाडी तुम्ही सेकंड हँड घेता तेव्हा तुम्ही काय काय गाडीमध्ये चेक केलं होतं? आता आपले जे व्ह्युअर्स आहेत किंवा सबस्क्रायबर्स आहेत, बरेचसे याच्यातले असे सबस्क्रायबर्स आहेत जे की सेकंड हँड गाडी प्रेफर करतात। आता जर ब्रेझा घ्यायला गेलं डिझेल गाडी तर आपल्याला नवीन भेटणार नाही, आणि जे ब्रेझा जे लवर्स आहेत ब्रेझाचे डिझेल लवर्स, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय काय सांगाल की गाडीमध्ये काय काय पॉईंट्स तुम्ही चेक केले पाहिजे? सर, पहिली गोष्ट म्हणजे गाडी रिपेंट आहे का, गाडी ॲक्सिडेंट आहे का, आणि त्याच्या बाद गाडीचे जे खालून जे आपण म्हणतो खालचा भाग तर ते चेक करणं महत्त्वाचं आहे की खालून डॅश आहे का गाडीला, गाडी मार लागले, कुठं मार लागले, पॅनल रिप्लेस आहे का, कोणतं बंपर चेंज झालेलं आहे का, आणि त्याच्याबाद पूर्ण डोर बघितले, कारण डोरनं पूर्ण क्लिअर होऊन जाते की ही बॉडी ओरिजिनल आहे का, कुठं कट आहे का, कुठं वेल्डिंग आहे का, हे पूर्ण बघितलं सर मी। ओके, तुम्ही रिकमेंड काय कराल की गाडी एजंट थ्रू घ्यायची आहे का आपल्या क्लोज सर्कलमधली गाडी घ्यायची? कारण की आता जर बघायला गेलं मार्केटमध्ये खूप फसवाफसवी होते सेकंड हँड मार्केटमध्ये, तर तुम्ही
काय सजेस्ट कराल? आता तुम्ही जास्तीत जास्त मला वाटतं 2 गाड्या घेतलेल्या आहे सेकंड हँड. हो. तर तुमचा अनुभव कसा होता? नाही सर, गाडी कसं असते, एक की अनुभव, ओके. एक की स्वतः म्हणजे स्वतःला नसला तरी अनुभवाचा माणूस, म्हणजे एक मेकॅनिक असो की एखादा कोणी एक्सपिरियन्स ड्रायव्हर असो, त्याला सोबत नेणे. आणि कसं असते सर, परफेक्ट गाडी बघायसाठी परफेक्टच माणूस पाहिजे. बरोबर आहे. आणि याच्या आधी तुमच्याकडे कुठली गाडी होती? म्हणजे याच्या आधी डिझेलच होती, गाडी कुठली होती ते सांगा? सर माझ्याकडे होती टाटा इंडिगो सर, 2010चं टॉप मॉडेल होतं सर ते. हां सर. आणि ती गाडी तुम्ही ओव्हरऑल किती किलोमीटर चालवली? ती सर 1 लाख प्लस होती सर ती. बरं, एवढा दांडगा अनुभव आहे तुम्हाला, म्हणजे 1 लाख प्लस आणि हे 66,000 मधले 32 ते 33,000 तुम्ही चालवली आहे. तर तुम्हाला काय फरक वाटतो टाटामध्ये आणि मारुती सुझुकीमध्ये? नाही सर, टाटा फक्त बिल्ड क्वालिटीसाठी बेस्ट आहे, कारण तिचा इंजन नॉईस, त्याच्यापासून ग्राउंड क्लिअरन्स, कारण इंडिगो गाडी ही ग्राउंड क्लिअरन्सला खूप होती, हिच्यापेक्षा खूप ही हाईटला गाडी आहे. आणि पुन्हा हिची जी टायर साईज आहे ही पण खूप मोठी आहे ब्रेझाची. आणि आम्ही कसं एकदम रुरल एरियामध्ये जास्त फिरतो सर, तर गाडी हाईट ही महत्त्वाची होती. ग्राउंड क्लिअरन्स मॅटर करतो तुमच्यासाठी. ठीक आहे. सचिन सर, आता तुम्ही सांगा की जवळपास तुम्ही 30-35,000 ओव्हरऑल 66,000 गाडी चालली आहे, त्यातली 30-35,000 तुम्ही चालवलेली आहे. गाडीची राईड क्वालिटी कशी आहे? आणि सगळ्यात लॉंग ट्रिप, म्हणजे तुम्ही लॉंग ट्रिप तर करत असाल, तर तुमची राईड क्वालिटी कशी आहे? गाडीबद्दलचा तुमचा चालवण्याचा अनुभव, गाडीची ब्रेकिंग, गाडीचं स्टेअरिंग, गाडीचं कूलिंग, सगळे इंजन परफॉर्मन्स, तुमचं सगळं ओव्हरऑल एक्सपिरियन्स सांगा. हां सर, गाडीची ड्रायव्हिंग म्हणलं की खूप चांगली आहे, आणि माझी सगळ्यात मोठी राईड म्हणजे 500 ते 600 किलोमीटर असेल. ओके. आणि एका दिवसात 500-600? हां, एका दिवसात 500 ते 600 किलोमीटर. ओके. आपण स्टॉप घेत, म्हणजे 200 किलोमीटर झालं की टायर प्रेशर हो. चेक करणे, बरोबर. कारण आज कसं सगळं टोटल म्हणजे सिमेंट रोड आहे, त्याच्यामुळं टायर प्रेशर हे इन्क्रीज होतं, त्याच्यामुळं स्टॉप घेत घेत 500 ते 600 किलोमीटर मी राईड घेतलेली आहे सर. म्हणजे फुल लोडमध्ये गाडी चालवताय तुम्ही, म्हणजे पूर्ण फॅमिली वगैरे सोबत असताना. तर राईड क्वालिटी तुम्हाला कशी वाटते गाडीची? सर तसं म्हणलं की एकदम परफेक्ट आहे, फक्त काही 2-3 गोष्टीची कमी आहे सर, कारण हिला आर्मरेस्ट नाही. ओके. कारण इतका लाँग टूर करता म्हणलं की आर्मरेस्ट लागते, आणि ती माझा फर्स्ट लाँग टूर होता. आता कधी मी इन्स्टॉल करीन सर आफ्टर मार्केट. बाकी मस्त आहे गाडी. सचिन सर, आता तुम्ही लॉंग ट्रिपमध्ये जर बघायला गेलं तर 500-600 किलोमीटर चाललात, आणि रेग्युलर बेसिसवर तुमचा रन सिटीमध्ये जास्त आहे, तर मायलेज तुम्ही कसा काढता गाडीचा? म्हणजे मायलेज तुम्हाला किती भेटतो, आणि टँक टू टँक मायलेज त्याबद्दल थोडीशी माहिती द्या. सर ज्या टायमाला मी लाँग टूरला गेलो त्या टायमाला आम्ही मुद्दाम मायलेज चेंज केलं सर, टँक टू टँक. ओके. तर त्या टायमाला आम्हाला 18+ भेटलं होतं सर, म्हणजे मला काय परफेक्ट आता माहीत नाही, पण 18+ होतो मी. आणि जे रेग्युलर माझी ड्रायव्हिंग आहे समजा रुरल एरियामध्ये, सिटीमध्ये, तर ती 50 to 60 ही कंपल्सरी आहे सर. 15 ते 16चा मायलेज गाडी हां. आरामशीर देते. तुम्ही सिंगल ड्राईव्ह करा की पूर्ण म्हणजे 5 पॅसेंजर घ्या तरी सेम. ठीक आहे. तर आता तुम्हाला थोडंसं एक आत्ताच्या सिरीजमधला प्रश्न विचारतो. आत्ता जर गाड्या बघायला गेल्या तर आता कॉम्पिटिशनमध्ये भरपूर गाड्या आल्यात, जसं की डिझेलमध्ये जर बघायला गेलं तर टाटा नेक्सॉन आहे. तर तुम्हाला अपग्रेड असं करू वाटत नाही का गाडीमध्ये, का आता ही गाडी काढायची? कारण की रिसेल व्हॅल्यू मारुती सुझुकीची एकदम छान आहे. तर अपग्रेड करावं असं वाटेल? हां सर, कारण कसं आहे, गाडीला मी घेतल्यापासून खूप, म्हणजे आत्ता पण मला खूप कस्टमर की गाडी विका म्हणून, पण हिच्यापेक्षा बेस्ट गाडी मला नकोशी आहे, कारण आहे टाटा नेक्सॉन आहे, त्याच्यासाठी परफेक्ट गाडी आहे, पण आज मला ही विकून एक डबल रेट द्यायला लागेल सर नवीन गाडीसाठी. बरोबर. असा परफॉर्मन्सही भेटणार? असा परफॉर्मन्स भेटणार नाही सर, आणि जर भेटला मार्केटमध्ये, जर सेकंड हँड जर भेटली रिप्लेसमध्ये, नाही तर काय 1-1.5 लाख रुपये देऊन, तर बघू सर, चान्सेस आहेत. आता सगळ्यांच्या मनातला प्रश्न विचारतो की गाडी जेव्हा आपण घेतो ते एक पॉकेट फ्रेंडली गाडी आपण शोधत असतो. तर आता ही 66,000 किलोमीटर झालेली आहे, तर तुम्ही किती हजारवर सर्व्हिसिंग करता गाडीची? आणि तुम्हाला मेजर कंपोनेंट म्हणजे सर्व्हिस कॉस्ट किती होतो गाडीचा, आणि सर्व्हिस एक्सपिरियन्स कसा आहे, याबद्दल थोडीशी माहिती द्या. हां सर, मी प्रत्येक 10,000 किलोमीटरवर सर्व्हिसिंग करतो सर. तर माझा नॉर्मली जे समजा सर्व्हिस चार्ज आहे म्हणजे सर्व्हिसिंगचा, तो मला जवळपास अराऊंड 4,000 येतो सर. 4 ते 5,000. 4,000. आणि आता 66,000मध्ये तुम्ही कंपोनेंट्स काय काय चेक केलेत? म्हणजे ब्रेक पॅड्स असो किंवा मग दुसरे अजून मेंटेनन्समध्ये तुम्ही काय काय चेंज केले गाडीचं? नाही सर, कारण मी स्वतः ड्राईव्ह करतो सर, माझी ड्रायव्हिंग खूप सॉफ्ट आहे, तर आणखीन तर कोणता पार्ट मला बदलायचं काम नाही पडलं सर. म्हणजे खूप चांगले ड्रायव्हर तुम्ही आहात. 66,000 गाडी चालली आज, पण अजून कुठलाही मेजर काम या गाडीमध्ये झालेलं नाही, आणि गाडीचा परफॉर्मन्स जर बघायला गेलं तर 18+ ॲव्हरेज देते गाडी. खूप चांगलं मेंटेन केलं सचिन भाऊनी गाडीला. तर सेकंड हँड गाडी घेतल्याच्या नंतर आपल्याला थोडंसं मॉडिफिकेशन करावं लागतं, किंवा गाडीला काहीतरी पैसे लावावे लागतात. तर सचिन सर, तुम्ही गाडीमध्ये काय काय मॉडिफिकेशन केले, किंवा गाडीमध्ये काय अपडेट केले तुम्ही, किंवा काय अपग्रेड केले?
सर एक सिक्युरिटी पर्पजनं मी माझे 4 टायर चेंज केले सर, कारण सेकंड हँड गाडी असल्यामुळे मी रिस्क नाही घेऊ शकलो फॅमिलीसोबत. ओके. तर मी टायर साईज जे गाडीचे ओरिजिनल टायर साईज आहे ते 205 60 16 आहे सर. म्हणजे जे सोबत कंपनीच्या जे सोबत येतात ते. येतात ते, पण मी जरासा अपडेट केलं सर, 205 65 16 टाकले सर. याच्यामुळे बरं. गाडीची हाईट वाढलेली आहे सर. म्हणजे हाईट वाढली गाडीचं, थोडंसं डायमीटर जे असतात, डायमेन्शन्स जे हां, असतात सर. थोडेसे वाढवले तुम्ही, तर गाडीच्या ॲव्हरेजवर त्याचा काही परिणाम झाला आहे? सर ॲव्हरेजवर नाही, पण सस्पेन्सवर खूप चांगला परिणाम झालेला आहे सर, कारण हाईट वाढल्यामुळे आणि एक कॉन्फिडन्स लेवल जरासा वाढला सर. या व्यतिरिक्त तुम्ही गाडीवर काहीच खर्च केला नाही? नाही सर, नॉर्मल सीट कव्हर चेंज केले सर, दुसरं काय नाही. ठीक आहे. तर मित्रांनो, ही गाडी 66,000 किलोमीटर चाललेली आहे. आता आपण हिचा इंजन नॉईज म्हणजे गाडीच्या इंजनचा आवाज कसा आहे, काय ॲबनॉर्मल आहे की नाही, आपण या गाडीमध्ये आता चेक करूयात. आपण गाडीच्या ओनरला सांगूयात की गाडीचं इंजन स्टार्ट करा. तर मित्रांनो, हे होता गाडीच्या इंजनचा आवाज. काही अनइवन गाडीच्या इंजनचा आवाज आपल्याला येत नाही. मारुती सुझुकीची हीच एक खासियत आहे. डिझेल इंजन असूनसुद्धा गाडीमध्ये खूप सॉफ्टनेस येतो. हे 4 सिलेंडर इंजन आहे 1.3चं, तरी देखील गाडीचा आवाज बिलकुल एकदम क्लिअर आहे, क्रिस्टल क्लिअर, एकदम सॉफ्ट गाडीचा आवाज आहे. सचिन सर, आता जर मार्केटमध्ये गाडी नवीन घ्यायला गेलं किंवा जर ब्रेझा डिझेलमध्ये घ्यायला गेलं तर अवेलेबल नाही आहे. जर कुठे सेकंड हँड गाडी डिझेलमध्ये जर अवेलेबल असेल ब्रेझा, तर तुम्ही सांगा. हां सर, मी व्ह्युअर्सला हे तुमचं सांगेन की गाडी जर तुमच्या रिलेटिव्हमध्ये जर तुमच्या बघण्यात जर असेल, ते बी डिझेलमध्ये ब्रेझा, तर 100% हे घ्या. ओके सर, खूप चांगलं वाटलं तुमच्याशी तुमचा अनुभव शेअर केला तुम्ही आमच्यासोबत. वेळात वेळ काढून तुम्ही आम्हाला वेळ दिलात. मी चॅनलमार्फत तुमचं धन्यवाद देतो. थँक्यू. तर मित्रांनो, आपल्यासोबत होते सचिन. त्यांनी त्यांच्या गाडीचा अनुभव आपल्यासोबत शेअर केला आहे. तुमच्याकडे जर ब्रेझा गाडी असेल किंवा तुमच्याकडे ब्रेझा डिझेलमध्ये असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अजून काही तुमच्या मनामध्ये जर प्रश्न असतील तरीही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळू द्यात, कारण की आम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी तुमचे कमेंट्स खूप महत्त्वाचे आहेत. असेच व्हिडिओ जर बघायचे असतील किंवा तुमचा अनुभव आमच्यासोबत जर शेअर करायचा असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला ग्रो होण्यासाठी मदत करा. धन्यवाद.